जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। पन्हाळा माझगाव येथील बालभजनी मंडळ यांच्याकडून 15 ऑगस्ट व गोपाल काला या श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त माझगावमध्ये पायी दिंडी रिंगण सोहळा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी बालभजनी मंडळ यांच्याकडून मेढेश्वर देवालयासमोर रिंगण व भजन गाण्यात आली। त्याचबरोबर श्रावणानिमित्त ग्रंथाचं वाचन मेढेश्वर मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलं। यावेळी मेढेश्वर समितीच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली। बालभजनी यांना ग्रामपंचायत माझगावकडून उपवासासाठी केळे राजगिऱ्याचे लाडू वाटप करण्यात आला। कार्यक्रमासाठी माझगाव गावचे माझगाव सरपंच सौ पूजा सुतार, उपसरपंच पूजा चौगुले, माझगाव गावचे तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष श्री जीवन पाटील, कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना पन्हाळा तालुका अध्यक्ष व पत्रकार श्री अनिल जाधव, ग्रामपंचायत सदस्य श्री एके चौगुले, नामदेव कदम, ग्रामपंचायत सदस्य मनीषा लोखंडे, सरिता शिंदे, राजनंदिनी पाटील, राणी कुंभार गावातील ज्येष्ठ नागरिक नामदेव माने, तुकाराम चौगुले, बीटी चौगुले, तानाजी चौगुले, तुकाराम पाटील, कृष्णात माने, बालभजनी मंडळाचे भगवान लोखंडे, विजय कुंभार, महादेव मगदूम, बाबूराव कोकणे, तुकाराम कुंभार, अरुण पाटील व सर्व बालभजनी मंडळ समस्त गावकरी उपस्थित होते। बालभजनी मंडळाचे आभार श्री जीवन पाटील यांनी मानले। सत्यमुख प्रतिनिधी श्री अनिल जाधव, माझगाव तालुका पन्हाळा। आज आपण गोकुळाष्टमी आणि 15 ऑगस्ट या दोन्ही गोष्टीच्या निमित्तानं या ठिकाणी रिंगण सोहळ्याचं आयोजन केलं होतं। योगायोगानं काल ज्ञानेश्वरांनी 12व्या शतकामध्ये लिहिलेलं पसायदान, या पसायदानाचे 350 वर्षे पूर्ण होऊन 91 वर्षी म्हणजे 750 वर्षे झाली। तर 750 वर्षापूर्वी लिहिलेलं पसायदान जे जगाला मार्गदर्शक आहे। त्या पसायदानामध्ये आपण कल्याण कोणाचं मागितलं तर सर्व समाजाचं, सगळ्या जगाचं कल्याण मागितलं। त्या ज्ञानेश्वर माऊलींना अभिवादन करून प्रामुख्याने आज या ठिकाणी बालचमुनी हे आपल्या गावातील भजनी मंडळ आहे, त्या भजनी मंडळानं या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं रिंगण सोहळ्याचं आयोजन करून हा सोहळा वाढवला। याबद्दल आमच्या ग्रामपंचायत माझगावच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन। त्याचबरोबर या आध्यात्मिक जी धोरणं तुमच्या खांद्यावर दिली आहे हे तुम्ही पुढे वाढवावी अशी आमच्याकडून तुम्हाला सदिच्छा आणि शुभेच्छा। आणि असंच या ठिकाणी सर्वांनी एकत्र येऊन यापुढं आध्यात्मिक कार्यामध्ये आपण सर्वांनी पुढे येऊन काम करूया असं मी सगळ्यांना आवाहन करतो। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।